नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं समाधानाचं जाऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे। वर्षातील सगळ्यात मोठा सण मानला जातो। दिवाळी या सणाची सुरुवात वसुबारसेपासून होत असते। वसुबारसेच्या दिवशी गाईचं वासराचं पूजन केलं जातं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, तांबे, पितळ त्याचबरोबर दुसऱ्या वस्तूंचीही खरेदी केली जाते आणि नरक चतुर्थीच्या दिवशी आपल्या घराची साफसफाई केली जाते। तर अमावस्येच्या दिवशी गणेश आणि माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं। हिंदू धर्मासोबतच वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा दिवाळीतल्या या 5 दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। हे 5 दिवस खूप शुभ मानले जातात। तर मंडळी, दिवाळीतले हे 5 दिवस आपल्याला आपल्या उंबरठ्यावर आपल्या दारामध्ये काही उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊन प्रवेश करत। त्यामुळे आपले लक्ष्मी प्राप्तीचे, धनप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतील आणि आपल्याला अजिबात पैशाची चणचणी भासणार नाही। तर हे कोणते उपाय आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, दिवाळी ही अवघ्या 5 ते 6 दिवसावर आलेली आहे। वसुबारस आपण 9 नोव्हेंबर रोजी साजरी करणार आहोत। असंही बोलले जातं, दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारसेपासून लागतो। तर वसुबारसेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे। पहाटे ब्रह्ममुहूर्त हा 3:30 ते 6:30 पर्यंत असतो। या कालावधीमध्ये असं बोलतात, देव पृथ्वीवर भ्रमण करत असतात। आपण संध्याकाळी कसं बोलतो, लक्ष्मी यायचा वेळ झालाय, दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवायचा, दिवाबत्ती करायची। तसंच पहाटे सुद्धा असतं, पहाटे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळे पहाटे उठायचं लवकर, ब्रह्ममुहूर्तावर सडा रांगोळी करायचं। सड्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, हळद घालायची, सडा मारायचा, त्यानंतर तुळशीला दिवा लावायचा। आणि असंही बोललं जातं, ज्याच्या तुळशीमध्ये सकाळ संध्याकाळ दिवा असेल त्याच्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित झाली जाते। त्यामुळे आपण संध्याकाळीही दिवा लावायचा असतो आणि सकाळी पण दिवा लावायचा असतो। आणि आपला दरवाजा, उंबरठा एकदम सुशोभित पाहिजे। देवी लक्ष्मीला सजावट आणि स्वच्छता खूप आवडते, त्यामुळे आपण या 5 दिवस तर आवर्जून काळजी घ्यायची आणि आपला उंबरठा, दरवाजा, आपलं अंगण एकदम सुशोभित करून ठेवायचं। एक म्हण पहिल्यापासून प्रचलित आहे पहा, माझी आजी पण म्हणायची, ज्याचं अंगण चांगलं त्याचं घर चांगलं। अंगणावरूनच आपल्या घराची पारख होत असते। तर आपलं अंगणच सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित झाली जाते। त्यानंतर आपल्याला उंबरठा सुद्धा आपल्याला पुसून काढायचा आहे। उंबरठा पुसायच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, गंगाजल, गोमूत्र हे टाकायचं आणि उंबरठा स्वच्छ पुसून काढायचा। आणि उंबरठा पुसताना कधीही बिना आंघोळीचा पुसायचं नाही, आंघोळ केल्यानंतरच उंबरठा पुसायचा आणि उंबरठ्याचं लेपन करायचं। आणि या 5 दिवस आपल्याला आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीमध्ये गोमूत्र, गंगाजल, त्यानंतर पंचगव्यही तुम्ही टाकू शकता। हे मिक्स करायचं आणि तुम्ही हळदीचं लेपन करायचं। आणि उंबरठ्यावर आपण देवी लक्ष्मीचे पाऊल, स्वास्तिक लावत असतो, तर तेही आपण या दिवशी बदलायचे आहेत। पहिले काढून टाकायचे आणि नवीन लावायचे। तुम्ही जर चांदीचे लावलेले असतील तर खूपच चांगलं, आणि साधे लावले तरी काही हरकत नाही। मी तर अजून साधेच लावलेले आहे। चांदीचे जर नसतील तर काही हरकत नाही। देवी लक्ष्मीच्या कृपेने हळूहळू का होईना सगळ्या इच्छा पूर्ण होतात। हळदीचं लेपन करायचं, रांगोळी काढायची, उंबरठ्याचं पूजन करायचं आणि दिवे पण लावायचे उंबरठ्याजवळ। त्यानंतर आपण घरामध्ये जाताना जी उजवी बाजू येते आपल्या उजव्या हाताला, तर त्या भिंतीवर आपल्याला कुंकुवाने शुभ लाभ काढायचा आहे आणि स्वास्तिक काढायचा। तर कुंकू हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। आपण पहा, माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करत असतो। तर शुभ लाभ काढायचं, स्वास्तिक काढायचा, उंबरठ्यावर काढायचा, त्यानंतर दरवाजावर सुद्धा शुभ लाभ स्वास्तिक काढायचं। एक स्वास्तिक आपल्याला हळदीने सुद्धा काढायचं आहे आपल्या दरवाजावरती। आणि मंडळी, वर्षातली ही सगळ्यात मोठी अमावस्या असते। तर वर्षातून एकदाच येते ही अमावस्या। तर या अमावस्याला आपल्याला कवळं सुद्धा आपल्या दरवाजाच्या वरती बांधायचं आहे। कवळं घ्यायचं, त्याला स्वास्तिक काढायचा आणि दुसऱ्या बाजूने ओम काढायचा। त्यानंतर 2 लाईनी काढायच्या आणि काजळाने सुद्धा 2-2 लाईनी ओढायच्या आहेत। अक्षदा, हळदी कुंकू व्हायचं, अगरबत्ती ओवाळायची, नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची आहे, माझ्या घराचं, माझ्या परिवाराचं, परिवारातल्या माणसांचं सगळ्यांचं रक्षण कर, कोणालाही नजर नको लागून देऊ, काही बाधा नको होऊन देऊ, असं तुम्हाला जे काही बोलायचं आहे मनातून ती प्रार्थना करायची। आणि ते कवळं एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या दरवाजाच्या वरती टांगायचं आहे। मेन दरवाजाच्या वरती टांगायचं, एकदम साईडला नाही ठेवायचं। ते दरवाजाच्या वरती असं बांधायचं की जी व्यक्ती घरामध्ये प्रवेश करन
ती व्यक्ती त्या कवळ्याच्या खालून गेली पाहिजे. अशा प्रकारे कवळं बांधायचं. तर हे कवळं आपल्याला अमावस्येच्या काळामध्येच बांधायचं आहे. हे कवळं कशासाठी बांधतात? आपल्या घराला, आपल्या घरातल्या लोकांना कोणालाही नजर लागू नये, बाहेरची बाधा होऊ नये. तर तुम्ही मोठ्या दुकानांनी सुद्धा पाहिलं असेल, दरवाजाच्या वरती हे मोठं कवळं बांधलेलं असतं लाल कपड्यामध्ये. तर हे बाहेरची बाधासुद्धा होऊन देत नाही. सगळं ते आपल्यामध्ये खेचून घेत असतं. आपलं घराला, आपल्या घरातल्या माणसांना सुरक्षित ठेवतं. त्यामुळं अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी हे कवळं बांधायचं असतं. तर देवी लक्ष्मीला आकर्षित करणारी अजून एक गोष्ट म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण, झेंडूच्या फुलांची माळा. तर हेही तुम्ही दिवाळीच्या दिवशी बांधू शकता किंवा वसुबारसेपासून बांधायला चालू केलं तर खूपच चांगलं. याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित झाली जाते. आणि सगळ्यांच्या दरवाजावर पहा गणपती बाप्पांची मूर्ती असते, फोटो असतो. तर हे खूप शुभ मानलं जातं. पण एक बाजूनी गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असू नये. बाहेरून जर तुम्ही अशी मूर्ती लावली असेल, फोटो लावला असेल, तर त्याच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा गणपतीच्या पाठीला म्हणजे आतून सुद्धा गणपती बाप्पांचा फोटो लावायचा असतो. म्हणजे आतमध्ये येताना सुद्धा पाहिजे गणपती बाप्पा आणि बाहेर जाताना सुद्धा. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूने आपल्याला फोटो लावायचा असतो. बाहेरून जर मूर्ती असेल तर तुम्ही आतून फोटो लावा. आणि दारामध्ये तुमच्या शमीचं जर झाड नसेल तर तुम्ही एका कुंडीमध्ये आणून नक्की लावा. तर त्याचं सुद्धा दसऱ्याला, दिवाळीला पूजन केल्याने खूप चांगलं असतं. आपल्या घरामधली इडापिडा ही सगळी बाहेरच राहते, आतमध्ये येत नाही. आपल्यावर साडेसातीसुद्धा येत नसते. त्यामुळे शमीचं झाड हे खाली नसतं लावत. मोठं झालेलं झाड आपल्या दारामध्ये चालत नाही. त्यामुळे शमीचं झाड हे कुंडीमध्येच असावं आपल्या दारामध्ये. तर या दिवशी शमीच्या झाडाला सुद्धा दिवा लावायचा, पूजन करायचं. आणि दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये कुठं अंधार असेल, एखाद्या कोपऱ्यामध्ये, जिन्याखाली, स्टोरूममध्ये, तिथे सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे. आणि एका वाटीमध्ये खडे मीठ भरायचं आणि त्या ठिकाणी ठेवायचं. बाथरूममध्ये ठेवा, अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवा, जिन्याखाली ठेवा. सगळीकडे आपल्याला वाटी भरून असं खडे मीठ ठेवायचं. म्हणजे जी निगेटिव्हिटी आहे ती ते शोषून घेतं आणि दुसऱ्या दिवशी ते मीठ आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. मीठ हे निगेटिव्हिटीला शोषून घेतं, त्याच्यामध्ये ते सामावून घेतं. त्यामुळे आपण दिवाळीच्या कालावधीमध्ये तर हे ठेवायचं आहे. पण तसं पण तुम्ही नेहमी तुमच्या बाथरूममध्ये, किचनमध्ये ठेवलं तर चांगलंच. आणि तुम्ही जर स्वामी सेवेकरी जर असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल, मिठाचा उपायसुद्धा खूप प्रभावशाली आहे. तुम्ही वसुबारसेपासून, धनत्रयोदशीपासून सुद्धा हे करू शकता, मीठ ठेवू शकता. आणि हे पण सांगते आपल्याला, वसुबारसेपासून आपल्याला मीठ, तेल, स्टीलचे भांडे अजिबात खरेदी करायचे नाहीत. तुम्हाला जर मीठ, तेल घ्यायचं असेल तर तुम्ही आधीच खरेदी करून ठेवायचं आहे. या काळामध्ये मीठ आणि तेल बाहेरून घरामध्ये कधीही आणायचं नसतं. तर आपल्याला आपला उंबरठा, आपला दरवाजा, आपलं अंगण असं सुशोभित करायचं आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी. आणि मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला. दिवाळीच्या दिवशी आपण रात्री 12 ते 12:30 वाजेपर्यंत अजिबात झोपायचं नसतं. तर माता लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा वेळ रात्रीसुद्धा असतो. मंडळी, दिवाळीच्या दिवशी अमावस्या असली तरी अंधारावर प्रकाशाचा विजय झाल्याचा हा सण दर्शवत असतो. त्यामुळे या दिवशी रात्री तुम्ही सगळं काम आवरल्यानंतर माता लक्ष्मीची सेवा करू शकता, श्रीसुक्ताचं पठण करू शकता. तुम्हाला येत असेल तर कुठले मंत्र म्हणू शकता. तर माता लक्ष्मीची सेवा म्हणजे श्रीसुक्ताचं पठण खूप मोठी सेवा आहे. तुम्ही नक्कीच करू शकता या दिवशी. तर मंडळी, असं जर आपण माता लक्ष्मीचं स्वागत केलं तर आपल्या घरामध्ये का माता लक्ष्मी प्रसन्न होऊन येणार नाही? तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊन येईल. आपल्या घराला, परिवाराला सुख आणि समृद्धीने परिपूर्ण करून टाकल. तर यावर्षी तुम्हीही असं स्वागत कराल माता लक्ष्मीचं, अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ इथं सेंड करते. तर मंडळी, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.